न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। सैनिक टाकळी एमआयडीसी संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक संपन्न। गायरान जमीन, शिल्लक क्षेत्रफळ आणि ग्रामसभेच्या ठरावाची चौकशी करण्याचे आदेश, एमआयडीसीची प्रक्रिया स्थगित। सैनिकांचा आम्हाला अभिमान, सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास करू, उदय सामंत। सैनिक टाकळी गावातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत आंदोलकांनी एमआयडीसी प्रकल्पासाठी गायरान जमिनीचा वापर, गावातील एकूण उपलब्ध गायरान क्षेत्र आणि एमआयडीसी झाल्यानंतर गावासाठी किती गायरान जमीन शिल्लक राहणार या संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले। याची सविस्तर चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले आहेत। बैठकीत सैनिक टाकळी गावचे माजी सैनिक व आंदोलकांनी सैनिक टाकळी गावाने आज तागायत 1 गुंठाही गायरान जमीन अतिक्रमित केली नसल्याचे सांगत, गावची सैनिक परंपरा मंत्र्यांना सांगून गावच्या गायरान जमिनीत सैनिकी स्कूल, केंद्रीय शाळा, क्रीडांगण, माजी सैनिकी वसाहत उभी करण्याची मागणी केली। तसेच ज्या ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी गावावर एमआयडीसी लादण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्या ठरावाच्या आधारे सदर एमआयडीसीची प्रक्रिया पुढे नेत गेली आहे तो ठरावच अवैध असल्याचे आंदोलकांनी सांगितले। गायरान जागेची चौकशी आणि एमआयडीसी प्रक्रिया स्थगित। माजी सैनिकांच्या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित यंत्रणांकडून संपूर्ण माहिती तपासून घेण्याचे निर्देश दिले आहेत। महसूल अभिलेख, जमिनीची मालकी, गायरान क्षेत्रातील नोंद, एमआयडीसी साठी प्रस्तावित क्षेत्र आणि एमआयडीसी झाल्यानंतर शिल्लक क्षेत्र याचा तुलनात्मक अभ्यास करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याच्या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहेत। महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण चौकशी होईपर्यंत एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिले आहेत। ग्रामसभेच्या ठरावावरही प्रश्नचिन्ह। या बैठकीतील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात दाखवण्यात आलेल्या ग्रामसभेच्या ठरावाचा। याबाबत देखील झालेल्या ग्रामसभेची सखोल चौकशी करण्याचे आदेश उद्योगमंत्री सामंत यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले आहे। त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान असून माजी सैनिकांची मागणी असलेल्या सर्व सुविधा सैनिक टाकळी गावात उभे करण्याचे आश्वासन दिले आहे। चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष। सैनिक टाकळीतील एमआयडीसी प्रश्नावर आता प्रशासनाच्या चौकशीचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे। गायरान जमिनीचे एकूण क्षेत्रफळ, एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन, प्रकल्पानंतर शिल्लक राहणारे क्षेत्र आणि ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता या सर्व मुद्द्यांवर अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे। माजी सैनिक आणि गावकऱ्यांच्या लढ्याला यश। उद्योगमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमुळे सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधातील आंदोलकांना आता नवी दिशा मिळाल्याचे चित्र आहे। गायरान जमिनीचा नेमका हिशोब आणि ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता या 2 प्रमुख मुद्द्यांवर चौकशीचे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिल्याने आता जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या चौकशीकडे सैनिक टाकळी परिसरासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। त्यामुळे सैनिक टाकळीच्या प्रस्तावित एमआयडीसी बाबत चालू असलेल्या आंदोलनाला माजी सैनिक व सैनिक टाकळीच्या नागरिकांना यश येताना दिसत असून उद्योगमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण चौकशी होऊन अहवाल सादर होत नाही तोपर्यंत एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। जर चौकशी चालू असताना देखील एमआयडीसीची प्रक्रिया पुढे गेल्यास पुन्हा उग्र स्वरूपातील आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला आहे। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, टाकळी जलजीवन बचाव कृती समिती, आंदोलन अंकुश संघटना, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी कॅप्टन प्रकाश खोत, लेफ्टनंट विजय गायकवाड, अमर पाटील, वायुसैनिक अमर पाटील, माजी सरपंच हर्षदा पाटील, विनोद पाटील, संतोष गायकवाड, विजय पाटील, श्रीधर भोसले, नवनाथ पाटील, विजय पाटील, निवेदिता वासमकर, प्रदीप पाटील, अमर वासमकर, किरण माने आदी उपस्थित होते। सुरू आहे त्याच्या अनुषंगानं आज उद्योग मंत्रालय
मुंबई या ठिकाणी मिटिंगचं आयोजित करण्यात आलेलं होतं. या मिटिंगला आंदोलनापूर्वी जल जीवन बचाव कृती समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी सैनिक संघटना, आम्ही सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी त्या मिटिंगला गेलो होतो. त्या मिटिंगमध्ये आम्ही सविस्तर आमची बाजू मांडली की बाबा आमच्या गावासाठी गायरान का आवश्यक आहे, माजी सैनिकासाठी का आवश्यक आहे आणि इथल्या परिसरात येणाऱ्या महापुरामध्ये त्या गायरांचा कसा आधार आहे आम्ही उद्योगमंत्र्यांना पटवून सांगितलं. पण त्या ठिकाणी जी प्रक्रिया झाली आहे MIDC जी सर्वस्वी चुकीची आहे, चुकीच्या ठरावावर आधारित आहे. त्यासाठी चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि नवीन ग्रामसभा घ्यावी. त्या पद्धतीने त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब यांना चौकशीचे आदेश दिले आहेत की येत्या 15 दिवसामध्ये ती चौकशी करून त्याचा अहवाल सविस्तर सादर करायचा आहे आणि तोपर्यंत झालेली प्रक्रिया किंवा सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांनी, प्रांत साहेबांनी हा अहवाल लवकरात लवकर द्यावा आणि MIDC तात्काळ रद्द करण्याची कारवाई करावी. अन्यथा येत्या दिवसात प्रशासनाच्या विरोधात आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.